नमस्कार, मी सचिन केरपा कांचन, उरुळी कांचनमध्ये राहतो. आपल्या भारतामध्ये भरपूर अशा समस्या निर्माण केलेल्या आहेत. या मोदी सरकारच्या काळात जे बेरोजगारी म्हणा, बाकीचे म्हणा, जाती धर्माचे तंटे म्हणा, नाही का, हे सर्व गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर त्या विरोधातच मी मतदान केलेलं आहे. आपल्या इथे बेरोजगारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. नागरिकांनी आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मतदान केलं पाहिजे. चांगलं सरकार येण्यासाठी मतदान केलं पाहिजे. जाती धर्मात तेढ निर्माण न करणारं सरकार आलं पाहिजे. पण इथे आता काय होतं या मोदी सरकारच्या काळात की जाती धर्मात तेढ निर्माण करून एक आमुष समाजाचा, एक तमुक समाजाचा ह्या गोष्टी पण होतात भरपूर प्रमाणात. त्या हिशोबाने लोकांनी पण मतदान केलेलं पाहिजे. जनतेने पण सर्वसमावेशक सरकार दिलं पाहिजे, एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. 100% लोकशाही धोक्यात आहे. हुकुमशाही पद्धतीने हे सरकार चालू आहे. इथे जनतेचं म्हणणंच कोण ऐकून घेत नाहीत. हे दोन जे आहेत ना, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, हेच स्वतःच सरकार चालवतात. म्हणजे भारत देश चालवलं का तेच स्वतः चालवत आहेत सर्व गोष्टी. तर योग्य लोकांना संसदेत पाठवावं असं माझं म्हणणं आहे. आणि त्या हिशोबाने जनता पण निर्णय घेईल. कारण आता भरपूर जनता कंटाळलेली आहे. मोदीचा फोटो दिसला तरी लोक दुसरीकडे तोंड फिरवायला लागलेली आहेत. हे मला म्हणजे इतका तिरस्कार होतोय मोदी सरकारच्या बाबतीत. आणि मी उरुळी कांचन शिवसेना शहर प्रमुख या नात्याने मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की देताना सर्व लोक सर्वसमावेशक सरकार द्यावं, चांगल्या माणसांना निवडून संसदेत पाठवावं.